कोल्हापूर रोडवरील धामणी बायपास मार्गाजवळ भरधाव दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. सदरचा अपघात हा मंगळवार दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी गंभीर जखमी झालेल्या नसरीन औरंगजेब नदाफ वय वर्ष 57 राहणार सांगली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वार सिकंदर मुबारक पठाण वय वर्ष 40 राहणार कोल्हापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की जखमी नसरीन नदाफ हे आपल्या कुटुंबियांसह कोल्हापुरातील KMT कॉलनी येथे राहतात. मंगळवारी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास नदाफ हे धामणी बायपास मार्गाजवळ थांबले होते आणि यावेळी संशयित दुचाकीस्वार सिकंदर पठाण हे त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक MH10AF 1085 ही भरधाव वेगात घेऊन निघून गेले आणि या दुचाकीने नदाफ यांना जोराची धडक दिली. या अपघातात नदाफ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर नदाफ यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर नदाफ यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वार सिकंदर पठाण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.